नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लातूर शहर महानगरपालिकेचा निकालावर विश्लेषण करत असताना स्पष्टपणे लक्षात येतं की काँग्रेस आणि वंचित आघाडीला 47 जागा मिळाल्या, भाजपला 22 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारला 1 जागा मिळाली. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना जातीनिहाय मुस्लिम 15, दलित 12, मराठा 11, रेड्डी 7, लिंगायत 8, परीट 2, अग्रवाल 1, ब्राह्मण 1, धनगर 6, वड्डर 1, मारवाडी 1, मातंग 2, कोळी 2 आणि भावसार 1 अशा प्रकारे जातीनिहाय जागा निवडून आल्या. या निवडणुकीमध्ये काय घडलं? भाजपच्या बाजूनं सगळं बिघडलं. सगळ्यात मुद्दा नंबर 1 की अर्चना पाटील चाकूरकर या निवडणूक प्रमुख म्हणून जाहीर केलं गेलं. नंतर त्यांना का काढलं का नाही हे सगळं झालं आणि लोकात एक द्वेष, तिरस्कार, आकस निर्माण झाला. भाजपमध्ये प्रचार यंत्रणेत समन्वय नव्हता. तो समन्वय नसताना ज्या पद्धतीनं धुळवंड झाली, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या याचा गंभीर आरोप केला गेला. पहिले 3-4 दिवस निवडणूक प्रमुख संभाजीराव पाटील अत्यंत घुसून, जिद्दीनं, आत्मविश्वासानं काम करत होते. त्याचबरोबर अरविंद पाटील सुद्धा काम करत होते. त्यांनी आउटपुट दिला. त्याचबरोबर जेव्हा लक्षात आलं की अर्चना पाटील घरात बसल्यामुळं किंवा अर्चना पाटलाची जबाबदारी काढल्यामुळं फार मोठा फटका बसतोय की काय, आणि शेवटच्या टप्प्यात त्यांना बरोबर घेतलं गेलं. आणि हे सर्व करत असताना भाजपच्या निवडून आलेल्या जागा 14, 15 आणि 16 म्हणजे 4 त्रिकोण 12, 17, 18 म्हणजे या ठिकाणी 3, 2, 6, प्रभाग 1 मधून देवीदास काळे, प्रभाग 11 मधून रागिनी यादव आणि प्रभाग 6 मधून 2 उमेदवार निवडून आले. तिकीट देण्यात काय गडबड झाली आम्ही सांगणार नाही, पण प्रभाग 8 तिकीट डिक्लेअर होताच मी वारंवार सर्व नेत्यांना भाजपच्या म्हणत होतो, हा प्रभाग गेला गेला गेला. त्याचबरोबर 6 प्रभागामध्ये ओपन जागेवर राखीव उमेदवार दिल्यामुळं त्या ठिकाणी काथवटे आणि मीनाताई गायकवाड यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी 2 जागा निवडून आल्या. 13 मध्ये अक्षरशः ही घ्या तुम्हाला अशा पद्धतीनं जागा दिल्या गेल्या आणि त्याचा राग लोकांनी व्यक्त केला गेला. 11 आणि 12चा विचार करत असताना 11 आणि 12 मध्ये बहीण भावाला उमेदवारी दिली, मुंबईमध्ये राहणाऱ्याला उमेदवारी दिली आणि वेगवेगळ्या कारणानं चर्चित असलेल्या माणसाने ज्या ठिकाणी जो समन्वय असायला पाहिजे होता 12 मध्ये तो नव्हता. 11 मध्ये विक्रमसिंग चव्हाण यांचे मुलगा असल्यामुळं लोकांना खात्री वाटत होती, पण त्या ठिकाणी धनगर समाजाने उमेदवारी नसल्यामुळं धनगर समाजाचं मतदान मिळालं नाही, विक्रमनगर भागाचं मतदान मिळालं नाही. आणि त्याचबरोबर विक्रमसिंग यांना या ठिकाणी विक्रम काळे, वैजनाथदादा शिंदे या भागातलं मतदान हे कमी मिळालं. त्याचबरोबर
13चं हातानं जागा सोडल्या, 12 मध्ये समन्वय शेवटपर्यंत ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये 12 गेलं आणि एक प्रभागामध्ये देवीदास काळे एकटे निवडून आले. आम्ही म्हणणार नाही की चुकीच्या जागा दिल्यामुळं झालं. अमित देशमुख पहिल्या दिवसापासून अलर्ट होते. अगोदर ते एकट्याच्या फोटोवर चालवत होते, नंतर त्यांनी शिवराज पाटील चाकूरकर आणि निलंगेकरांचा फोटो वापरायला सुरुवात केला. त्यानंतर त्यांनी डॉक्टर खासदार काळगे असतील, त्याचबरोबर व्यापाऱ्याच्या वेगवेगळ्या बैठका करायला सुरुवात केल्या. त्याचबरोबर त्यांनी प्रकाश आंबेडकर नंतर जे दुसरे नेते आहेत त्या सर्व नेत्याचं लोकांसमोर निश्चित निवडून आल्यानंतर विजयाचे शिल्पकार म्हणून एडी डीडी आणि दुसरा खासदार नाही, शिवराज पाटील नाही, कुणाचा फोटो नाही, हे सगळं जरी असलं, लोकांना चीड होती, लोकांना आकस होता आणि विकास आणि भाजप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होतं. केंद्रात सरकार आहे, राज्यात आहे, इथंही लोक देणार निश्चित. वसंतराव त्या ठिकाणी जे रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं त्याचं मात्र फारच बुमरँग झालं म्हणायला हरकत नाही. त्या पाठोपाठ देवाभाऊ आले, त्यांनी खुलासा केला आणि त्यांनी विलासरावासारखं नेतृत्व नाही अशा प्रकारचं सांगत असताना आणि दुसऱ्या बाजूला हे घडत होतं की देवाभाऊनी एवढी तारीफ केली तर लोक म्हणले अटल बिहारी वाजपेयींनी शिवराज पाटलाच्या वेळेस असंच बोलले होते, आदमी बहुत अच्छा है लेकिन गलत पार्टी में है. निश्चित आम्हाला वाटतंय आणि आमची विनंती आहे, कॉमेंट ओपनली करा. कुणी म्हणेल तुम्ही मराठा विरोधकात, ही सुद्धा चर्चा आहे. बाबासाहेब पाटील नंतर काळे नंतर भाजपचे लोकांनी ह्या चौघांनी मिळून अमित देशमुखच्या हाती सत्ता देण्याचा संकल्प केला. कारण औसा असेल, निलंगा असेल, या लोकांनी या ठिकाणी शेवटी त्यांचं काही वैयक्तिक नुकसान नाही, त्यामुळं आलं आलं गेलं तर गेलं, उडत गेलं. माझा कार्यकर्ता, पक्षाच्या कार्यकर्त्याला महत्व देण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्याला महत्व दिलं गेलं. अनेक कारण म्हणून वर 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 पाहता एक वंचित आघाडी आणि काँग्रेसची युती अत्यंत शांततेनं संयमानं माणसं गेले तरी त्यांना मोठेपणा न देता अमित देशमुख आपल्या आपल्या पद्धतीनं ते काम करत होते. भाजपत समन्वयाचा अभाव होता. आमदार रमेश कराड यांच्याकडं 10 आणि 11 प्रभाग होता, 10 मध्ये वाटत होतं, पण त्या ठिकाणी लिंगायत मतदान, मराठा मतदान अशा प्रकारचं जी चर्चा होती. काही जण 15 मध्ये काय होणार, 15 मध्ये काय होणार, आणि संभाजीराव पाटलांनी, अरविंद पाटलांनी 15 मध्ये जाणीवपूर्वक ताकद लावून 15 प्रभाग आणला. जर त्यांनी 11 आणि 12 मध्ये थोडं लक्ष दिलं असतं तर हे काही अवघड नव्हतं. पण त्या ठिकाणी विक्रमसिंग चव्हाण यांच्या मुलाला थोडं ऑब्स्टॅकल आलं गेलं. त्याचबरोबर गायकवाड या विश्वजित गायकवाड यांच्या मिसेस, त्यांनाही म्हणजे वेगळ्या पद्धतीनं बाहेरच्या म्हणजे मुंबईचा उमेदवार असा अपप्रचार केला गेला आणि दुसऱ्या बाजूला तिकीट विकली गेली. म्हणजे भाजप जेवढं डॅमेज करता येईल तेवढं डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि भाजपनं मात्र डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला नाही असं आम्हाला वाटतं. आम्ही काही वेळा सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणाल तुमचा आणि भाजपचा काय संबंध आहे. आम्हाला असं वाटतं की लातूर शहराच्या राजकारणाचा विचार करत असताना गेल्या वेळेस भाजपला सत्ता दिली होती, की का गेली, कशी गेली ही सगळ्याला ठाऊक आहे. धक्के देऊन बाहेर काढायचा प्रकार जो घडला भाजपच्या काही लोकाला, तो घडला. पण निश्चित संभाजीरावनी घुसून काम केलं.
आणि त्याचबरोबर त्यांनी 14, 15, 16, 17, 18 हे आणले. त्या ठिकाणी अनंत गायकवाड उर्फ अंतू पाटील होते, रविशंकर जाधव होते. त्याचबरोबर 15 मध्ये जे संघ म्हणून म्हणा, ब्राह्मण म्हणून म्हणा, लिंगायत म्हणून म्हणा, यांच्या विरोधात काँग्रेस आणि बंडखोर यांच्या मताची विभागणी झाली. नसता इथं सुद्धा काँग्रेसच्या 4 जागा वाढू शकल्या असत्या. त्याचबरोबर भाजपच्या ह्या जागा जर 11-12ला व्यवस्थित नियोजन झालं असतं, 13ला योग्य उमेदवार दिले गेले असते, घडलं नसतं. पाशा पटेल यांचा मुलगा हा मुस्लिम बिलकुल कमळाला स्वीकारलाच नाही मुस्लिम आणि दलितांनी, आणि निश्चित स्वीकारणारच नाही म्हणत असताना जे प्रदेशाध्यक्ष बोलले त्याचं निश्चित निरासन देवाभाऊनी खूप चांगल्या पद्धतीनं केलं. पण अटल बिहारी सारखं ते बोलून गेले की फार चांगले व्यक्तिमत्व आहे. आणि एकंदरीत खाजगीमध्ये ज्या पद्धतीनं टीम वर्क असायला पाहिजे, शेवटला शो मस्ट गो ऑन. मला आठवत आहे शिवराज पाटील चाकूरकरांना पराभव करत असताना हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है हे दाखवायचा प्रयत्न केला. एक वेळा विलासराव विरोधात होते, एक वेळा निलंगेकर विरोधात होते, दुसऱ्या तिसऱ्या वेळेस सगळेच विरोधात गेले आणि पाडलं. नेमकं याच्यामध्ये ना बाबासाहेबांचं काही नुकसान आहे, ना आपल्या काळे साहेबाचं काही नुकसान आहे, ना संभाजीराव पाटलाचं काही नुकसान आहे, ना अभिमन्यू पवारचं नुकसान आहे. जाणीवपूर्वक बसवराज पाटलांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असताना दूर केलं गेलं. EB फॉर्म संदर्भात तर या ठिकाणी फक्त अजित पाटलाच्या सह्या घेतल्या गेल्या आणि ते फॉर्म दिले गेले. शेवटी आता पराभव झाल्यावर लोक टीका करत असतात, पण चांगल्या प्रकारची निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये निश्चित लिंगायत समाज दुखावला आणि शेवटी मुस्लिम समाज म्हणजे दलित गेला, मुस्लिम गेला आणि काही प्रमाणात लिंगायत गेला. आणि मराठा समाजाची वोट बँक ही भाजपला तेवढ्या प्रमाणात स्वीकारली नाही. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यावेळा सक्रिय नव्हती. हे मी म्हणजे ग्राउंड रिपोर्ट फिरत असताना, बघत असताना बोलत होतो. पण आम्हाला शेवटी निश्चित अमित देशमुखाविषयी नाही, पण सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे अशी एक आमची भावना होती. साखर कारखाना असतील, बँका असतील, ठीक आहे. आता पुढच्या फेस मागचा शहाणा म्हणल्यासारखं हे सर्वजण जिल्हा परिषदेला व्यवस्थित तिकीट वाटप करतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि या ठिकाणी जीत गया वही सिकंदर, आणि यामधनं एक शंका येते म्हणण्यापेक्षा एक चांगली गोष्ट घडते की काय, की अमितराव देशमुख यांच्या मिसेस कदाचित महापूर जिल्हा परिषद मधून, कारण पहिल्यांदा एवढ्या ऍक्टिव्ह दिसल्या, त्या उभा राहतात की काय अशा प्रकारची चर्चा आहे. मित्र हो, कृपया हात जोडून विनंती, जे जे वाटतंय, जे वाटतंय ते बिनधास्त बेधडक लिहा. ज्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही म्हणाल ज्याचं तिकीट कटलं त्याला कळतंय काय, शेवटी तिकीट काटले गेले. पण ज्या वेळा मीडिया, यूट्यूब, फेसबुक याने जे एवढे पैसे घेतले, उमेदवारी दिली, असं कधी घडलं नव्हतं. पण दुर्दैवानं घडलं. असो, त्या काळात संभाजीराव पाटलांनी प्रचंड संयम पाळला, अर्चना पाटलांनीही संयम पाळला. त्यांनीही मीडियात जसं खैरे आणि तुमचं दानवेचं जे चालू आहे तशा पद्धतीनं इथंही घडू शकलं असतं. ठीक आहे, झाकली मूठ लाखाची उघडल्यावर खाकाची म्हणत असताना जे झालं ते लातूरकरांनी केलं असंही आम्ही म्हणणार आहोतच. अमित देशमुखांचा एकट्याचा विजय असे हेही मान्य करावंच लागणार आहे. आणि त्याचबरोबर हा भाजपचा सामूहिक पराभव आहे हेही मान्य करावं लागणार आहे. आणि विक्रांत हा ऍक्टिव्ह होऊ लागला. डायरेक्ट अजितदादाने त्यांना घेऊन गेल्यामुळं ज्या पद्धतीनं स्वतः उमेदवार किंवा आपल्या विधानसभेतल्या
निवडणुका असल्यावर ज्या पद्धतीनं लढतात त्या पद्धतीनं राष्ट्रवादीही लढला असता, किंवा संजय बनसोडेने आपले पुतणे आणि भाऊजाईला उभा केला असता, ते 2 प्रभाग सहज निघाले असते. असो, बाबा मरिंगे बकडे काटिंगे म्हणण्यात अर्थ नाही, पण एक चांगली निवडणूक झाली. कमी म्हणजे नगण्य मारामाऱ्या झाल्या, असं काही प्रभाग एक आणि काही ठिकाणी घडता बाकी असं काही घडलं नाही. असो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्हाला जे जे वाटतंय की बाबा ह्या प्रभागामध्ये हे चुकलं, ह्या प्रभागामध्ये हे चुकलं, कारण अशी कॉमन काही परिणाम झाले आणि प्रभाग निहाय काही परिणाम झाले असं आम्हाला वाटतंय. बरंच काही बोलता येऊ शकतंय, पण जास्त बोलणं आता जिल्हा परिषदावर परिणाम करू शकतोय. म्हणून आपण सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. उद्या आपण बोलणार आहोत नांदेड महानगरपालिकेवर. धन्यवाद.